नमस्ते, माझं नाव प्रथमेश सुतार आणि जसं तुम्ही आपले डेमो और शॉर्ट व्हिडिओ ॲड बघितली, ह्यामध्ये मी पूर्ण प्लॅटफॉर्मचा तुम्हाला डेमो दाखवणार आहे. जे मेस ऑपरेट करतात, स्वतःचे मेस ऑपरेट करतात, त्यांना ह्या प्लॅटफॉर्मचा पूर्णपणे कसा वापर होईल आणि ते कसं स्केल करू शकतील. तर हा ॲडमिन पॅनल आहे. हा जे बिझनेसचे ओनर्स आहेत, डायरेक्टर्स आहेत, त्यांच्यासाठी हा डॅशबोर्ड आहे और हा लॉग इन आहे. जे कोणी युजर ह्या युजर आयडीने लॉग इन करतील, त्यांना त्यांचे डेली ऑर्डर्स जे आज आलेले आहेत, तुम्ही आज किती रेव्हेन्यू बनवला, हाही डेटा तुमचा पेमेंट गेटवे थ्रू येतो. तुमचा रेव्हेन्यू टुडे झाला, त्यानंतर आत्तापर्यंतचा तुमचा रेव्हेन्यू किती आहे. ॲक्टिव्ह स्कूल्स, आता हे आम्ही जे सॉफ्टवेअर्स बनवलं होतं त्यांचं कस्टमायझेशन होतं की ते स्कूल्समध्येच मील्स ऑफर करतात. पण ह्या केसमध्ये आपण ॲक्टिव्ह कस्टमर्स आपण म्हणू शकतो. तुमच्या केसमध्ये तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये प्रोव्हाईड करत असाल केटरिंग और कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये करत असाल, तर आपण तिथे कॉर्पोरेट ऑफिसेस करू शकतो. हा पूर्णपणे कस्टमायझेबल आहे. त्यामध्ये टोटल ऑर्डर करणारे लोक किती आहेत हे तुम्हाला इथं काउंट मिळतो. हे स्टेटस तुम्ही चेंज करू शकता. आता जसं की हा डेमो आजच्या तारखेला शूट आहे म्हणून इथे 24 तारीख दिसतीये. ऑर्डर स्टेटस आज प्लेस झालेले ऑर्डर, कुक होणारे ऑर्डर, पॅक्ड किती आहेत, शिफ्ट किती झालेलं, डिलिव्हर्ड किती झालेलं. हा तुमचा मंथली रेव्हेन्यू ट्रेंड आहे की मार्चमध्ये तुम्ही किती रेव्हेन्यू बनवला, एप्रिलमध्ये तुम्ही किती रेव्हेन्यू बनवला, कुठल्या स्कूल्स, कुठल्या कस्टमर्स और कुठल्या तुमच्या कॉर्पोरेट ऑफिसकडून तुम्हाला सगळ्यात जास्त ऑर्डर्स येतात आहेत. अगेन जसं म्हणलं की हे सेगमेंट चेंज करू शकतो. तुम्ही जर हॉस्पिटल्समध्ये टिफिन्स ऑफर करत असाल तर आपण इथं हॉस्पिटल्स करून देऊ. प्लॅन डिस्ट्रीब्युशन, डेली प्लॅन्स तुमचे चाललेत, कोणती जास्त थाळी चालली आहे, व्हेज चाललंय, नॉन व्हेज चाललंय, और कुठली जी तुमची स्पेसिफिक थाळी आहे ती जास्त चालली आहे. रिसेंट ॲक्टिव्हिटीज, जे बिझनेस रिलेटेड ॲक्टिव्हिटीज ऑपरेशन्सनी जर काही केलं, म्हणजे जो दुसरा लॉग इन आहे, हे असे 4 लॉग इन आहेत: ॲडमिन, ऑपरेशन्स, डिलिव्हरी आणि कस्टमर लॉग इन. तो सगळ्यांची ॲक्टिव्हिटी तुम्हाला इथं दिसतात. आता हे स्कूल्स म्हणून ऑप्शन आहे जिथं तुमचे ॲक्टिव्ह कस्टमर्स कोण आहेत हे इथनं तुम्ही त्यांना ॲड करू शकता. आता मला जर ॲड करायचं झालं, हे तुम्ही असं ॲड करू शकता. जेव्हा की कुठली स्कूल ॲड केली त्या रिलेटेड तुम्ही, स्कूल नाही तर तुमच्या कस्टमर सेगमेंट अकॉर्डिंग आपण इथं ऑप्शन देऊ. त्या अकॉर्डिंग तुम्ही त्यांच्यासाठी प्लॅन्स बनवता. तर प्लॅन्सचे टाईप असे असतात: डेली, मंथली, टर्मली. तुम्हाला व्हेज, नॉन व्हेज, जेन, हे जे काही हवे असेल आपण तसं करून देऊ शकतो. 100% कस्टमायझेबल सॉफ्टवेअर आहे. तर न्यू प्लॅन आपण बनवताना असं बनवतो. फॉर एक्झाम्पल मी एक थाळीचा फोटो घेतो, फोटो अपलोड करायचा, तो फोटो आपल्याला इथे व्हिजिबल होतो. त्याच्या भरपूर असे फोटो असतील ते. आता मी थाळीचं नाव देतो, ही डेली आहे, वीकली आहे, तर मी डेली ठेवतो आणि त्याची किंमत मी ठेवतो. आता नंबर ऑफ मिल्स, जसं की तुम्ही हे डेली ठेवलं तर नंबर ऑफ मिल्स एक. हे ऑप्शन्स कधी चेंज होतात जेव्हा तुम्ही इथं मंथली प्लॅन सिलेक्ट करता. तर मंथमध्ये तुम्ही किती मिल्स देतात आहेत, त्यातनं ते किती वेळा स्किप करू शकतात. तुमचा ऑर्डर्स कधीपर्यंत तुम्ही, म्हणजे उद्यासाठी ऑर्डर्स आज कधीपर्यंत तुम्ही ॲक्सेप्ट करणार आहे. कारण की माणसं नाहीतर भरपूर उशिरा पण देतील, ज्याने तुमचा अंदाज चुकेल. हे मंडे आणि फ्रायडेलाच अवेलेबल असणार आहे, तर तुम्ही मंडे आणि फ्रायडे करता. ठीक आहे. डिलिव्हरी टाइम्स जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही ते देऊ शकता. तुम्हाला फक्त हे इंदिरासाठी ठेवायचं आहे, RACI साठी ठेवायचं आहे, और कुठल्या तुमच्या कस्टमर सेगमेंटसाठी ठेवायचं आहे तसं तुम्ही ठेवू शकता. आणि हे ॲक्टिव्ह और डिसॲक्टिव्ह. आता मी जेव्हा हे प्लॅन क्रिएट केलं संपूर्ण थाळी, तर तसं हे सगळे प्लॅन्स आपल्या कस्टमर्सला दिसायला चालू होतील. हे आहे सबस्क्रिप्शन्स. आपल्याकडे मंथली प्लॅन कोणी कोणी घेतलेले आहेत, वीकली प्लॅन कोणी कोणी घेतलेले आहेत, म्हणजे मंथली मेस कोणी लावलेली आहे, वीकली कोणी लावलेली आहे, जे रेग्युलर बेसिसला येतात. त्यातनं ही ॲक्टिव्ह कोण कोण आहेत, पॉज कोणाकोणाचे आहेत आणि कंप्लिटेड किती आहेत. तर अमन हे जे जे आहेत युजर्स, त्यांनी डेलीचा प्लॅन घेतला ज्याच्यामध्ये एक मील होती, तर एकपैकी एक घेतली आणि ह्या एक्सपायर झाला. ज्या पॉईंटला त्यांची मील एक्सपायर होणार असेल तर त्यांना ऑटोमॅटेड रिमाइंडर सुद्धा जातो. फॉर एक्झाम्पल शुभम, प्रिसिल्ला ह्यांनी 1 महिन्याचा प्लॅन घेतलाय. 1 महिन्यामध्ये आपण 25 दिवस समजा डबा देणार असेल, तो 20 दिवसांपासून त्यांना अलर्ट जायला चालू होतं की तुमचं टिफिन सबस्क्रिप्शन संपायला आलंय. हे पेमेंटचं स्टेटस हे लाईव्ह पेमेंट गेटवेवरनं, जे तुम्ही QR वरनं पेमेंट जमा करता विदाऊट एनी एंट्री, हे तुम्हाला इथं दिसायला चालू होतं. सगळ्यात जास्त चालणारा प्लॅन, किती वेळा आतापर्यंत त्याच्यामध्ये पेमेंट झालेलं आहे, हे तुमचे युजर्स, तुमच्याकडे किती कस्टमर्स आहेत, तुम्हाला त्याला काय रोल द्यायचा आहे. आता हा पॅरेंट आहे, जेवढे काही कस्टमर्स असतील त्यांना पॅरेंट असा रोल येईल. ऑपरेशन्स म्हणजे कोण, जे तुमचे किचन ॲडमिन मधले लोक आहेत, उद्यासाठी काय मेनू बनवायचा आहे त्यांना हे आजच व्हिजिबल होतं, ते ऑपरेशन्स लॉग इन आहे. ॲडमिन म्हणजे हे तुमचं लॉग इन असतं, ज्याच्यामधनं तुम्ही पूर्ण बिझनेस काय कसा चालतोय कसं नाही हे बघू शकता. तुम्हाला जर नवीन युजर ॲड करायचा असेल तुम्ही इथनं ॲड करू शकता, त्याला रोलही देऊ शकता. आणि
डिलिव्हरीवाल्यांना तुमच्यासारखे डिटेल्स कधीच दिसणार नाहीत, जसं डॅशबोर्ड, रेव्हेन्यू वगैरे नाही. ऑपरेशन्सवाल्यांना फक्त आज किती ऑर्डर झालेल्या आहेत आणि आपल्याला काय बनवायचंय हे दिसतं. सेम वे हॉलिडेज म्हणून फीचर आहे आपला. जर तुम्ही मेस बंद ठेवत असाल और सुट्टीच्या वेळेस काही वेगळं अपडेट्स असतील, काही गोष्टी असतील, तर तुम्ही इथनं हॉलिडे ॲड करू शकता. तुम्हाला सगळ्या कस्टमरसाठी तो अप्लाय करायचा असेल तर हा बटन क्लिक करू शकता. स्पेसिफिक कस्टमरसाठी करायचं असेल तर हे असं तुम्ही क्लिक करू शकता. आता तुम्ही हॉलिडेचं नाव आणि टाईप ऑफ हॉलिडे हे देऊन कोणत्या डेटला द्यायचंय त्याची ॲडिशनल डिस्क्रिप्शन करून तुम्ही हॉलिडे ही ॲड करू शकता. जर क्विक ॲड करायचं असेल, जे वार्षिक आपले सण असतात, ते तुम्हाला कॅलेंडरमध्ये न शोधता आम्ही डायरेक्टली इथं दिलेले आहेत. तर तुम्ही सगळे सिलेक्ट करून तुमची मेस जेव्हा बंद असेल और लिमिटेड सप्लाय असेल, तुम्ही इथनं ते करू शकता. सेम वे फीडबॅक आणि मॅनेजमेंट, जे युजर्स आपला प्लॅटफॉर्म वापरतायत ते तुम्हाला सजेस्ट करतात. आपण NPS स्कोरिंग नावाचं एक ऑप्शन दिलेलं आहे. जे युजर्स एक ऑर्डर बुक करतील त्यांना आपण लगेच फीडबॅक विचारतो. त्या फीडबॅक इथं कंटिन्युअसली अपडेट होतात, जेणेकरून तुम्हाला पण इम्प्रूव्हमेंट करायची चान्स मिळते, प्लॅटफॉर्म इम्प्रूव्हमेंट करायचा चान्स मिळतो. सो हा प्लॅटफॉर्म होता अबाउट सुपर ॲडमिन, जो की आहे ॲडमिन पर्सन. आता मी तुम्हाला ऑपरेशन्स दाखवतो आणि त्यानंतर लास्ट पॅरेंट असं दाखवतो. सो आता जे तुम्हाला मी पॅनल दाखवतोय हा कस्टमर पॅनल आहे. तुमच्या जेवढे काही कस्टमर्स आहेत जे तुमच्याकडं ऑर्डर्स प्लेस करतात त्यांना हा अशा प्रकारे एक पॅनल दिसेल. आता ज्या व्यक्तीने त्याचा लॉग इन आय डी टाकून और फोन नंबर टाकून जेव्हा तो OTP देऊन लॉग इन करेल, त्याला असं मेसेज येईल की वेलकम बॅक प्रथमेश सुतार और जे काही त्या कस्टमरचं नाव असेल. आता त्याला ऑप्शन दिसतं की किचन इज क्लोज्ड, कारण की हे ऑपरेशन्स पॅनलमधनं आपण किचन क्लोज केलेलं आहे, जेणेकरून चुकीच्या टायमिंगला ऑर्डर्स आपल्याला घ्यायचे नाहीत. एक उद्याच्या ऑर्डर्स संध्याकाळी आपण 8 पर्यंतच घेणार आहे, त्या हिशोबाने आपण हे डिझाईन केलेलं आहे. तो टाइम पण तुम्ही ठरवू शकता. ऍक्टिव्ह स्टुडंट्स तुमच्याकडे किती आहेत. आता मी जसं म्हणालो की हा प्लॅटफॉर्म आम्ही एका वेगळ्या क्लायंटसाठी बनवला होता, जे स्कूल्समध्ये ऑफर करत होते. सो तुमच्या केसमध्ये तुमच्या एका आय डीवरनं तुमचे 1-2 मित्र आहेत त्यांचा आय डी दिसेल. त्यानंतर टोटल ऑर्डर्स तुम्ही किती दिल्यात आणि ऍक्टिव्ह सबस्क्रिप्शन किती आहे, म्हणजे तुमचं महिन्याचा प्लॅन चालू आहे, 6 महिन्याचा तुमचा प्लॅन चालू आहे और डेली प्लॅन चालू आहे, जे काय असेल इथे दिसेल. रिसेंट्स ऑर्डर किती आहेत. जर ॲडमिननी असं सांगितलं की सुट्टी आहे मेसला, तर ते डेटा इथं येईल. आता हे तुम्हाला जर कुठल्या व्यक्तीचं सबस्क्रिप्शन तुम्हाला ऍक्टिव्ह करून द्यायचं असेल तर तुम्ही त्याचं नाव वगैरे टाकून इथनं ऍक्टिव्हेट करू शकता. हा स्टुडंट्सचा पॅनल आहे. हा मेससाठी जर तुम्हाला हवे असेल तर आम्ही हा रिमूव्ह करून दुसरं काही ऑप्शन देऊ शकतो. आतापर्यंत तुम्ही केलेल्या ऑर्डर्स इथं दिसतात. तुमचे हे सबस्क्रिप्शन्स जे नाही आहेत, तर कुठलीही ऑर्डर जर तुम्हाला प्लेस करायची असेल तुम्ही इथनं प्लेस करू शकता. कुणासाठी करायची आहे त्याचं नाव सिलेक्ट करून संपूर्ण थाळी हा प्लॅन सेकंड ऑप्शनमध्ये दिसेल. मग शेड्यूल करून रिव्ह्यू सबमिट करून तुम्ही ऑर्डर देऊ शकता. आता ह्यामध्ये समजा मी कोणाला तरी ऍड करतो. ऑर्डर देताना आपण आता किचन ऑर्डर ऍक्सेप्ट करत नाहीये, कारण की किचन आता क्लोज्ड आहे. मी तुम्हाला हे ऑपरेशन्स पॅनल दाखवल्याच्या नंतर परत हा डेमो दाखवतो. बिलिंगमध्ये जर गेला तर तुमच्या ऑर्डर्स पेमेंट रिलेटेड जेवढी काही बिलिंग आहे हे इथे दिसायला चालू होईल. फीडबॅक जसं मी बोललो, तुम्ही इथनं फीडबॅक देऊ शकता तुमच्या पर ऑर्डर वाईज, जो ॲडमिन आणि ऑपरेशन्सवाल्यांना दिसेल. सजेशन्स देऊ शकता की तुम्ही ह्या सिटीमध्ये और ह्या साईडला पण ऑपरेट करू शकता. हा हेल्प म्हणून आहे. जर तुम्हाला इन्स्टंटली ऑन प्रायोरिटी बेसिसवरती ऑर्डर्स द्यायच्या असतील तर तुम्ही ऑर्डर्स देऊ शकता. तुम्ही जे हवे ते क्वेश्चन्स आणि आन्सर्स इथं टाकू शकता. सो हा बेसिक आयडिया होता एक कस्टमर पोर्टलचा. आता जसं मी तुम्हाला म्हणलं की मी तुम्हाला ऑपरेशन्स पॅनल दाखवतोय, तर मी मेन ॲडमिन लॉग इनमध्ये येऊन युजर्समध्ये जाऊन जो एक पॅरेंट होता त्यालाच मी आत्ता ऑपरेशन्स करतोय, कारण की माझ्याकडे हा लॉग इन आहे आता OTPसाठी. आता मी ह्या युजरला ऑपरेशन्स असा रोल दिला आहे. आता त्या युजरला मी लॉग इन केलं जो ऑपरेशन्समध्ये आहे. तुम्ही फोन नंबर थ्रू और ईमेल थ्रू ही करू शकता. आता जर मी हे फोन नंबर थ्रू केलं तर माझा व्हॉट्सअपला OTP येतो आणि SMS मध्ये पण येतो. ईमेल थ्रू जर मी केलं तर माझ्या ईमेल आय डीवरती OTP येतो. आता मी ईमेलवरती हे ट्रिगर करून मी OTP टाकतो, जेणेकरून ऑपरेशन्स पॅनल लॉग इन होईल. माझ्या फोनमध्ये OTP आलाय. OTP टाकून ऑथेंटिकेट केल्याच्या नंतर मी ॲज अ ऑपरेशन्स मॅनेजर और ऑपरेशन्स पॅनलचा युजर असून मी ह्याच्यामध्ये लॉग इन झालो. सो आत्ता इथनं मी किचन क्लोज केलेलं होतं, त्यामुळं आपला जो कस्टमर पॅनल होता तिथे आपल्याला ऑर्डर्स देता येत नव्हत्या. तर मी इथनं ओपन किचन करू शकतो. ओपन किचन झाल्याच्या नंतर आता आपण कस्टमरसाठी पॅनल ओपन केलेलं आहे, तिथनं कस्टमर्स ऑर्डर देऊ शकतील. तर सेगमेंट वाईज समरी, जसं मी म्हणलं हे स्कूल्ससाठी होतं तर स्कूल वाईज समरी दिसेल. तुम्ही हॉस्पिटल्ससाठी देत असाल तर हॉस्पिटल वाईज, कॉर्पोरेट्स ऑफिसेससाठी देत असाल तर ऑफिसेस वाईज तुम्हाला कशी ऑर्डर्स येतात
आजच्यासाठी तर तुम्ही इथं बघू शकता, इथनंही फिल्टर करू शकता कुठला प्लॅन सगळ्यात जास्त आपला चालतोय. ऑल स्टेटसेसमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता पेंडिंग, कुक्ड, पॅक्ड, शिफ्ट आणि डिलिव्हर्ड ऑर्डर्स कोणत्या कोणत्या आहेत, टुमॉरोसाठी काय आहे, म्हणजे उद्यासाठी काय आहे, हे तुम्हाला वन क्लिकमध्ये सगळा डेटा इथं अवेलेबल होऊन जाईल. जर तुम्ही डॅशबोर्डचे मेन कंपोनेंट्स बघितले, आजच्या ऑर्डर्स जे आपल्याला बनवायच्यात, किती कुक होतात आहेत, किती पॅक झाल्यात आणि किती डिलिव्हरीसाठी गेलेल्या आहेत. डिलिव्हर्ड झाल्याच्या नंतर पण डिलिव्हरीवाला जो पोर्टल आहे, जो आपला डिलिव्हरी पर्सनच्या हातामध्ये जो लॉग इन असेल, तिथनं त्यांनी एकदा ते ओके केलं तर हे आपल्याला डेटा इथं अपडेट होत राहतो. ॲट द सेम टाइम कस्टमरला पण नोटिफिकेशन जाते की तुमचं फूड हे डिलिव्हर झालेलं आहे. ऑल ऑर्डर्समध्ये तुम्हाला पूर्णपणे ऑर्डर्स दिसतात टेबल व्ह्यूमध्ये, स्कूल्स वाईज, सेगमेंट वाईज, प्लॅन आणि प्रोग्रेस काय आहे, स्टेटस काय आहेत, नोट्स काय असतील. जर कोणी म्हणलं असेल की मला नो गार्लिक, नो ऑनियनमध्ये हवं असेल तर तेही तुम्हाला इथं दिसेल आणि ते एका वेगळ्या सेगमेंटमध्ये करून दिसतं. जर तुमच्याकडनं कुठली प्रोसेस मिस होत असेल तर तुम्ही हे करू शकता, जेणेकरून हे जे काही कस्टमरसाठी तुम्ही जे आजचं प्लॅन ऑफर करणार होते ते स्किप झालं असेल तर ते नेक्स्ट डे कंटिन्यू कॅरी फॉरवर्ड होतं. कॅलेंडर म्हणून आपला एक ऑपरेशन्ससाठी स्पेसिफिक फीचर आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही एक दिवस आधीच बघू शकता की आपल्याला और पुढच्या आठवड्यापर्यंतचं काय करायचं आहे. तर लेट्स से इथं आम्ही 21 तारखेच्या ऑर्डर्स बुक केल्या होत्या, तर 21 तारखेला तुम्हाला 2 ऑर्डर्स आहेत. हे तुम्हाला कॅलेंडरवरती कळतं की मला कुठल्या स्कूलमधनं, इंदिरामधनं मला कुठली ऑर्डर आहे, किती तारखेला, RSAमधनं किती आहे. त्यानंतर तुम्ही रॅन इंटरनॅशनलमधनं गेलं तर रॅन इंटरनॅशनलमध्ये 21 तारखेला तुम्हाला 2 ऑर्डर्स होत्या. तुम्हाला हे पुढच्या कितीही एन नंबर ऑफ डेट्सचं दिसू शकतं. इथं मेचा कॅलेंडर आहे आणि हा अपडेटेड कॅलेंडर आहे. त्याच प्रकारे मी जर तुम्हाला लिव्हजचं सांगितलं, लिव्हज इथे एक्सक्लूड होतात. इथं तो रेडमध्ये दिसतो कारण की त्या टायमिंगला आपली लिव्हज आपण ॲड अप केलेला आहे. प्रिपरेशनमध्ये तुम्ही जे मार्क करता की प्लेस झालेले ऑर्डर कुक होऊन कुकिंगच्या स्टेजमध्ये जे आहेत ते इथं आपण त्याला मार्क करतो, जेणेकरून सुपर ॲडमिनला कळतं की किती ॲक्च्युअल फूड प्रिपरेशनमध्ये आज आहे, डिलिव्हरीला किती गेलेलं आहे. आणि जर काही एक्स्ट्रा ऑर्डर्स असतील, तुमच्या प्लॅटफॉर्मवरती कुठलाही युजर रजिस्टर्ड नाहीये, त्यांच्या जर ऑर्डर्स घ्यायच्या असतील, आता परत मी एक पॅरेंट लॉग इन ऑन केलेला आहे. माझा युजर टाकून OTP टाकून मी पॅरेंट लॉग इन केलेला आहे आणि इथं तुम्ही बघू शकता आता किचन ओपन दाखवत आहे. सो जसं की मी इथनं माझा ID ॲड केला होता, जे की मी इथनंही इन्स्टंट ऑर्डर देऊ शकतो. मी माझं नाव इथं सिलेक्ट केलं. आता मला ही संपूर्ण थाली, कारण की ज्या एक मील आपण अवेलेबल केली होती ॲडमिन पॅनलमधून, तर ही मला थाळी हवी आहे. सो ही डेली थाळी आपण ॲड केली होती, जिची एक मील इन्क्लुडेड आहे. तुम्ही एका महिन्यामध्ये समजा मंथली प्लॅन असेल तर 4 वेळा स्किप करू शकता, जे तुम्ही नेक्स्ट मंथ कंटिन्यू करू शकता. डिलिव्हर्ड फक्त हे ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, सॅटर्डे आपण केलं होतं आणि बाकीचे दिवस आपण ते ब्लॉक केलं होतं. प्लॅनचा मेनू तुम्ही इन डिटेल देऊ शकता. आता मी इन डिटेल दिलेला नाहीये. इथं रेड म्हणजे हॉलिडेज, जे आपण ऑलरेडी ऍड केलेले की 22 आणि 18 तारखेचं हॉलिडे, आय गेस ह्या डेमोमध्ये नसेल ते, तर ते तुम्हाला इथे दिसेल की तुम्ही त्या तारखेला ऑर्डर करू शकत नाही. आता लेट से मी 28 तारखेचं ऑर्डर प्लेस करतो आणि 25 तारखेचं करतो, विच इज सॅटर्डे. आता मी कंटिन्यू टू रिव्ह्यूला गेलो, माझी ऑर्डरची समरी पूर्ण दिसते. मी संपूर्ण थाळी ऑर्डर केली, 120 रुपये जी किंमत आहे. जर काही स्पेशल नोट टाकायची असेल तर मी असं टाकतो की डू नॉट मेक इट ऑइली. मी असं टाकेन की पिकअप करणार आहे मी, आणि 120 रुपये जे काय माझे चार्जेस आहेत ते मी पे करून, हा आपला पेमेंट गेटअवेचा मॉकअप आहे, ज्याच्यामध्ये मी आता तुम्हाला एक डेमो पेमेंट करून दाखवतो. आता 1 2 3 4 5 6 ॲज अ OTP टाकला मी, आणि इथं माझ्याकडे 2 टेस्ट केसेस आहेत की एक तर सक्सेस मी करू शकतो, फेलियर करू शकतो. जर मी फेलियर केलं तर ही ऑर्डर ॲडमिनला दिसेल की युजरने इनिशिएट केलं होतं पण ऑर्डर बुक झालेली नाहीये. ऑर्डर तेव्हाच बुक होणार जेव्हा तुमचं पेमेंट सक्सेसफुल असेल. आता मी पेमेंट सक्सेस करतो. पेमेंट सक्सेस करून झाल्याच्या नंतर हे रिडायरेक्ट होतं आणि ही तुमची ऑर्डर तुम्हाला इथं दिसायला चालू होते. तुम्ही रिसीट डाउनलोड करू शकता. ॲट द सेम टाइम ही रिसीट व्हॉट्सअपला पण युजरला पाठवली जाते आणि बिझनेसला पण समजतं. ही तुमच्या ब्रँडिंगच्या सह तुम्हाला येणार. ही रिसीट आली, पेमेंट मेथड आलं, पेमेंट तुमच्या बँकमध्ये आलं. बिलिंगमध्ये गेलं तर हे तुमचं सक्सेसफुल पेमेंट्स दिसतात. तुम्हाला जर काही फीडबॅक द्यायचा असेल तर तुम्ही इथं फीडबॅक देऊ शकता. मी आता गुड असं केलं, इथं मला कुपन कोड द्यावा लागेल. सजेशन्समध्ये तुम्ही ऑर सजेशन्स करू शकता. आणि आता मी हे लॉग आउट करून तुम्हाला ॲडमिन दाखवतो आणि ऑपरेशन्स दाखवतो शॉर्टमध्ये. जसं की आता आपण एका कस्टमरचा रोल घेऊन ऑर्डर प्लेस केली. आता हेच मी ॲडमिन पॅनलमध्ये तुम्हाला लगेच दाखवतो की कसं दिसतं. ॲडमिन पॅनलमध्ये डॅशबोर्डमध्ये आजची आलेली ऑर्डर, आजचा रेव्हेन्यू, आत्तापर्यंतचा टोटल रेव्हेन्यू, 3 ॲक्टिव्ह स्कूल्स, 5 पॅरेंट. हा इथं पण ग्राफ वाढला आहे. जो 360 होता तो 480 झालेला आहे. प्लॅन डिस्ट्रीब्युशन मोस्टली डेली चालतोय म्हणून डेली आलेला आहे. आता तुम्हाला जी ऑर्डर झाली हे कोणत्या स्कूल, इंदिरा स्कूलचं दिसतंय. प्लॅन कोणता आहे तुमचा, संपूर्ण प्लॅन आहे.
ज्याच्यामध्ये आपण कट ऑफ आणि स्किप डेज ठेवले होते. सबस्क्रिप्शन आता 5 झाले, जे मगाशी तुम्ही बघितलं तर 4. ज्याच्यामध्ये माझा एक सबस्क्रिप्शन आयडी बनलेला आहे. प्रथमेशने ऑर्डर दिली इंदिरा स्कूलमधनं संपूर्ण थाळी. आता त्यांनी हे डिलिव्हर घेतलेलं नाही म्हणून 0 to 1 दिसतंय. अजून हे झालेलं नाहीये. जेव्हा मी हे कंझ्युम करेन, डिलिव्हरी पर्सनने जेव्हा मला डिलिव्हर केलं, त्याच पॉईंट नंतर हे ऍक्टिव्हेट होऊन जाईल. ऍक्टिव्हचं एक्सपायर्ड होऊन जाईल. पेमेंट्स तुमचं इथे ऍक्च्युअल दिसेल. हे पेमेंट गेटवे थ्रू आलेला पेमेंट आहे. तुम्ही हे जर रिपोर्ट्स डाउनलोड करू शकता. तुम्ही फिल्टर वाईज करू शकता की सक्सेस पेमेंट्स किती आहेत. डेट वाईज तुम्ही फिल्टर आउट करू शकता की आजच्या दिवशीचे सक्सेसफुल पेमेंट किती आहेत. तर तो एकच होता जो आपण 120चा ट्रान्झॅक्शन केला. हे युजर्स आहेत. जसं की आता मी परत प्रथमेशला ऑपरेशन्स करतो कारण की मला तुम्हाला ऑपरेशन्स दाखवायचंय. हे हॉलिडेज, आपण जे हॉलिडेज ऍड करतो ते इथनं ते दिसतात. हे फीडबॅक्स अँड सजेशन्स. आणि मी परत लॉग आउट करून तुम्हाला आता ऑपरेशन्स पॅनल दाखवतो, जेणेकरून तुम्हाला पूर्ण. आता हे ऑपरेशन्स पॅनल आहे. मी हे OTP टाकून मी परत लॉग इन केलं, ज्याच्यामध्ये टुडेसाठी तर ऑर्डर्स काहीच नाही आहेत, पण टुमॉरोसाठी जी आपण 120 वाली थाळी संपूर्ण थाळी घेतली होती, हे ऑर्डर्सचं मला डिटेल्स इथे दिसतंय. कुठल्या स्कूल वाईज, कुठल्या कॉर्पोरेट ऑफिस वाईज आहे ते तुम्हाला इथे दिसतं, जी की आता आलेली आहे. कुक स्टेटमध्ये नाहीये, पॅक्टमध्ये नाहीये, की डिलिव्हर्ड नाहीये. आता सिन्स दिस हा ऑपरेशन्स पॅनल आहे, ऑपरेशन्स मॅनेजर और जे तुमच्या किचन टीममध्ये काम करतात, हे इधर स्किप करू शकतात की स्टार्ट कुकिंग करू शकतात. स्टार्ट कुकिंग केलं तर हा नोटिफिकेशन त्या कस्टमरला त्याच सोबत ऍडमिनला पण जातो. आता तुमच्या हातामध्ये कंट्रोल आहे. जर तुम्हाला कस्टमरला एवढे नोटिफिकेशन नसतील पाठवायचे तर ते आपण थांबवू शकतो. ज्या पॉईंटला तुम्ही हे ऑर्डर पिक करून झाली असेल, मार्क एज पॅक्ट केलं तर ते पॅक्ट होतं. शिप करायचं असेल शिप करू शकता आणि हे फायनली डिलिव्हर करू शकता. डिलिव्हरी पोर्टलमध्ये हाच त्याला युजर इंटरफेस दिसतो डिलिव्हरी बॉयला. आता हे तुमचे ऑर्डर्सचे जे आहे पॅनल, ते तुम्ही उद्यासाठी जी ऑर्डर्स आहे त्याचं स्टेटस शिफ्ट बघू शकता, स्टेटस वाईज बघू शकता. जर तुम्ही पण स्वतःचं तुमचं प्रीमियम कॅटरिंग सर्व्हिसेस चालवताय और मेस चालवताय आणि तुम्हाला तुमचा बिझनेस एका लेवलवरनं नेक्स्ट लेवलवरती घेऊन जायचं आहे, तर तुम्ही अशा टाईपचे युजर इंटरफेसेस आणि ॲप्लिकेशन्स यूज करू शकता, जेणे तुमचा कस्टमर एक्सपिरियन्स पण वाढेल. तुमचं बॅकएंडचं मॅनेजमेंट आणि जे काही प्लॅनिंग आहे ते पण एका सॉफ्टवेअरवरती राहील आणि सगळा बिझनेस तुम्ही डेटा ड्रिव्हन डिसिजन्स घेऊ शकता आणि ट्रॅकेबल असेल. तुम्हाला जर ह्या प्रॉडक्ट बाबतीत अजून माहिती हवी असेल तर आमचा डेमो नंबर आणि बिझनेस नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून आम्ही हे तुमच्या ब्रँडिंगमध्ये तुम्हाला कसं देऊ त्यावरती आपण डिस्कस करू शकतो. थँक्यू.